विजय धनराज कानडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। या जन्मदिनाच्या शुभ क्षणाने आपली सारी स्वप्न साकार व्हावी। आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा। विजय कानडे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सुरगाणा नगर परिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती विजय धनराज कानडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी 21 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला। विजय धनराज कानडे यांना सुरगाणा नगर परिषदेच्या नगरसेवक आणि मित्र परिवाराने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी आपला अभिष्टचिंतन सोहळा साजरा केल्याबद्दल विजय कानडे यांनी सर्वांचे आभार मानले। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी विजय धनराज कानडे, नगरसेवक नगरपंचायत सुरगाणा, बांधकाम सभापती सुरगाणा। सर्वप्रथम या सुरगाणा शहराच्या प्रत्येक तरुणाचं, व्यापारी वर्ग असो, मुस्लिम समाज असो, हिंदू धर्म असो, जेवढे कोणी जाती धर्माचे लोक असो, त्या सर्वांचे आभार। मला त्यांनी अप्रत्यक्षरित्या, प्रत्यक्षरित्या सोशल मीडियाद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, इंस्टाग्रामद्वारे सर्वांच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच प्रकारे छोट्या छोट्या चौकात त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी मला बोलवलं आणि चांगल्या पद्धतीने तो माझा दिवस आनंदित कसा बनवायचा असा सर्व शहरवासियांनी ठरवलेला होता। त्या पद्धतीने तो वाढदिवस साजरा करण्यात आला। त्याबद्दल मी ह्या सुरगाणा शहरातील प्रत्येक नागरिकाचे आणि माझ्या नेहमी मार्गदर्शक करणारे माझे सर्व मित्रपरिवार यांच्या सर्वांचे मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त आभार मानतो आणि असंच माझा त्यांचा आशीर्वाद लहान मोठ्यांचा माझ्या पाठीशी असावा एवढीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार, मी राहुल आहेर, सुरगाणा। आज आमचे मित्र, तरुणांचे युवक स्थान, प्रेरणास्थान विजय भाऊ धनराज कानडे यांचा वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलायचं म्हणजे शब्द अपूर्ण आहेत। मागील कोरोना काळात, महामारीत त्यांनी जे उत्तम कार्य केलं, आज कोरोना वॉरियर्स आहेत, फक्त नाव लावले आहेत, पण कृतीतून त्यांनी भरपूर कामं केले आहेत। माझा एक अनुभव शेअर करतो मी। ॲम्ब्युलन्स बाबतीत त्यांनी इथून सुरगाण्यातून दिंडोरी, नाशिक कुणी जात नव्हतं, पण त्यांनी जीवाची बाजी लावून प्रत्येक ठिकाणी कोरोना पेशंटला कसं मदत मिळेल, कसं त्याचं पुढची अपडेट होईल, त्यांनी खूप चांगलं कार्य केलं। तसेच सुरगाणा शहरामध्ये म्हातारे कोतारे असो, तरुण असो, महिला वर्ग असो, यांना सतत सढळ हाताने मदत करण्याचं त्यांचं कार्य आहे। निवडणूक 2022 नगरपंचायतच्या निवडणुकीत सुरगाणा शहरातून पहिला असा नगरसेवक आहे 17 नगरसेवकांमध्ये का सर्वाधिक मतांचा लीड घेणारा एकमेव नगरसेवक, ही त्याची कामाची पावती आहे। आमचे आदरणीय विजय धनराज कानडे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी विजय निंबा बागुल, सुरगाणा। आमचे मित्र विजय धनराज कानडे उर्फ जगूदादा यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। हे आमचे जिवलग मित्र, आम्ही लहानपणापासून मित्र आहे, पण वयाच्या रूप जसं काम करताना जगूदादा जसं काम करता तसं इतर लोकांना जमू शकत नाही। जगूदादाने कोरोनाच्या काळात खूप काम केलं। वेळोवेळी कोणाला अडचण येऊ, त्या अडचण सॉल्व्ह करण्यामध्ये जगूदादाचा नंबर लागतो। त्यात ज्यावेळेस ते नगरसेवक नसताना जगूदादाने सुरगाणा गावाला ॲम्ब्युलन्स दिली, भेट म्हणून दिली। असं काम कोणताही नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो करू शकलं नाही। कोणी सत्तेवर आल्याशिवाय करत नाही, पण जगूदादा सत्तेवर नसताना त्यावेळेस आमच्या सुरगाणा शहराला एक ॲम्ब्युलन्स भेट दिली। आज पण ती ॲम्ब्युलन्स इतर लोक भाड्याने देतात, पण आमचे जगूदादा स्वतः स्वखर्चाने कोणतेही पेशंट कुठेही न्यायला लावा, स्वखर्च करता आणि नेतात। तर त्यांचे कार्य सतत चांगले चालू राहो, असे चालू राहो व त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा। सुरगाणा तेलीगली फ्रेंड सर्कल तर्फे पण हार्दिक शुभेच्छा। एवढे बोल। मी निलेश करवंदे, सुरगाणा। विजूभाऊ कानडे फार चांगले सामाजिक काम करतात। कोरोना काळामध्ये त्यांनी फार लोकांचा सहकार्य केले।
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून. आणि माझा तो लहानपणाचा मित्र आहे, तर मी खूप खूप त्याला वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि विजू भाऊची अशीच प्रगती हो आणि ते भावी नगर अध्यक्ष हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. परत एकदा आमचे मोठे बंधू व नगरसेवक विजू भाऊ कानडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तेली गल्ली फ्रेंड सर्कल सुरगाणा. आपल्या सुरगाण्याचे विद्यमान नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय भाऊ धनराज कानडे यांचा आज वाढदिवस आहे. ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप आनंदाचं वातावरण मित्र परिवारामध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत खूप काही समाजसेवा केली आणि आपल्या घरच्यांचा वारसा त्यांना या समाजसेवेच्या माध्यमातून लाभला आणि त्यांचं हे अविरतपणे हे कार्य सुरू आहे आणि कायमस्वरूपी सुरू राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि विजय भाऊंना लक्षदीप शुभेच्छा प्रदान करतो. नमस्कार, मी महेश जाधव, सुरगाण्यामधला एक माझा मित्र आहे जग्गूदादा कानडे. विजूभाऊ हे आम्ही वर्गमित्र असताना आज जग्गूदादांनी जे सुरगाण्यासाठी जे काही त्यांनी केलेले त्याच्याबद्दल मी त्यांना खूप आभारी आहे. आणि त्यांनी जे आज रुग्णालयासाठी जे काही धावपळ करतात, आज रुग्णालयामधून त्यांना खूप आशीर्वाद मिळतो आणि तोच आज आम्हाला असं वाटतं का आमच्या सुरगाण्यामध्ये जग्गूदादासारखा एक मनुष्य असाच राहो. आणि जग्गूदादांनी जे आजपर्यंत जे कार्य केलेले ते आम्हाला खूप आनंद आहे. तोच खूप मला आज त्यांना म्हणजे असं मलाही वाटतं का त्यांच्यासारखं मी पण वागावं असं मला पण थोडंसं उत्सव येतो. पण ते कार्य करण्याची मी पण एक थोडीशी हिंमत ठेवतो. पण माझ्या आजपर्यंत माझ्या काही नशिबात आले नाही ते कार्य करतात. पण जग्गूदादा आज मला ते शिकवतात कारण कोणासाठी गोरगरिबासाठी धावपळ केले तर आपल्याला कधीच काय अडचण पडत नाही अशी त्यांची सांगण्याची एक हे इच्छा असते ती आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोत. आणि आज जे जग्गूदादाचे आज वाढदिवसानिमित्ताने आज मी त्यांना इतके फोन केले म्हणे या इथं म्हणे ऑफिसला मी आलो आणि त्यांच्याच असेच वाढदिवस त्यांच्या लाख शुभेच्छा त्यांना आणि असेच वाढदिवस त्यांच्या नेहमी साजरा हो. म्हाताऱ्याच्या वयाच्या साधारणतः 100 वर्ष पूर्ण हो त्यांना ही देवाकडे प्रार्थना करतो. बस. वृत्त संकलन विभाग नाशिक, लक्ष न्यूज नाशिक.